पश्चिम आशियात तणाव वाढतोय। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चढ उतार करतायत आणि त्याचा थेट परिणाम आता ऊर्जा धोरणांवर दिसू लागलाय। अशा काळात केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यात शुल्कात मोठा बदल केला आहे। हा बदल सामान्य ग्राहकांच्या पंपावरील दरांवर लगेच परिणाम करणारा नसला तरी देशांतर्गत पुरवठ्याच्या दृष्टीने तो सध्या महत्त्वाचा मानला जातोय। तर नेमके काय आहेत हे बदल जाणून घेऊया। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। केंद्र सरकारने डिझेल आणि एटीएफ म्हणजेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएल निर्यातीवरील शुल्क वाढवलं आहे। दुसरीकडे पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क कमी करून कंपन्यांना दिलासा दिला आहे आणि हे नवे नियम 16 जुलैपासून लागू झाले आहेत। सरकारच्या या निर्णयामागे मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत बाजारात पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा आणि स्थिर पुरवठा टिकवून ठेवणं। जागतिक परिस्थिती अस्थिर असताना इंधनाची निर्यात आणि देशांतर्गत गरज यांचा समतोल साधणं सरकारसाठी महत्त्वाचं ठरतं। डिझेलच्या निर्यातीवर आता 15.50 रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाणार आहे आणि याआधी हे शुल्क 8.50 रुपये प्रति लिटर इतकं होतं, म्हणजेच थेट 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। एटीएफ म्हणजेच विमान इंधन याच्या निर्यातीवर आता 14.50 रुपये प्रति लिटर इतकं शुल्क लागू होईल आणि पूर्वी हे शुल्क 7.50 रुपये प्रति लिटर इतकं होतं। इथेही 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। पेट्रोलच्या बाबतीत मात्र उलट निर्णय घेण्यात आला आहे। पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क 4 रुपये प्रति लिटर वरून कमी करून 2.50 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे, म्हणजे पेट्रोल निर्यात करणाऱ्या कंपन्यांना थोडा दिलासा देण्यात आलाय। केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार सरकार दर 15 दिवसांनी कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या आंतरराष्ट्रीय सरासरी किमतींचा आढावा घेतं। त्या आढाव्यानुसारच निर्यात शुल्कात बदल केला जातो। सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे आणि अशा वेळी देशांतर्गत इंधनाचा तुटवडा भासू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येते। आणि हे निर्यात शुल्क वाढवल्यामुळे तेल कंपन्या परदेशात इंधन पाठवण्याऐवजी देशांतर्गत बाजारपेठेला प्राधान्य देतील अशी सरकारची अपेक्षा आहे। सरकारने हे स्पष्ट केलं आहे की हे निर्यात शुल्क विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क म्हणजेच स्पेशल ॲडिशनल एक्साइज ड्युटी SAED म्हणून आकारलं जाईल। मात्र रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस म्हणजेच RIC मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। तसंच या उत्पादनांवर RIC लागू होणार नाही असंही सांगण्यात येते। याचा अर्थ हा बदल थेट निर्यातीशी संबंधित आहे। इंधनावरचा एकंदर कारभार बदलला असं म्हणण्याऐवजी निर्यात धोरणात तात्पुरता आणि परिस्थितीनुसार केलेला बदल असं याकडे पाहावं लागेल। आणि महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाचा आयात शुल्कावर कोणताही परिणाम झालेला नाही। पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या आयात शुल्कात बदल करण्यात आलेला नाही, म्हणजेच परदेशातून येणाऱ्या इंधनांचे नियम पूर्वीसारखेच आहेत। सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे या बदलाचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या किरकोळ दरांवर होणार नाही, कारण हा निर्णय पंपावरील किमतीसाठी नाही तर निर्यातीसाठी आहे। मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी बदलल्या तर सरकार भविष्यात पुन्हा हा आढावा घेऊ शकते। तज्ज्ञांच्या मते निर्यात शुल्क वाढवल्यामुळे तेल कंपन्या देशांतर्गत पुरवठ्यावर जास्त लक्ष देतील, त्यामुळे देशात इंधनाची उपलब्धता चांगली राहण्याची शक्यता आहे। पश्चिम आशियातील तणाव कायम राहिला तर असा निर्णय देशाला संभाव्य इंधन टंचाईपासून वाचवू शकतो। तर दुसऱ्या बाजूला पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क कमी केल्यामुळे कंपन्यांना काही प्रमाणात लवचिकता मिळेल, म्हणजे सरकारने एकीकडे कठोर पाऊल उचललं तर दुसरीकडे गरजेप्रमाणे समतोलही राखला आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारने निर्यात शुल्कात केलेला हा बदल हा देशांतर्गत पुरवठा सुरक्षित ठेवण्याचा आणि जागतिक अनिश्चिततेला प्रतिसाद देण्याचा एक प्रयत्न आहे। डिझेल आणि एटीएफ महाग, पेट्रोल तुलनेने स्वस्त असा हा नवा समतोल दिसतोय। पुढच्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशांतर्गत पुरवठ्यावर याचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यावर तुमचं काही मत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।